आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यानिमित्त मुंबईतल्या प्रसिद्ध आराध्य दैवत सिद्धिविनायक मंदिरामध्ये पहाटेपासून भक्तांच्या रांगा लागल्यात। पहाटे 3 वाजल्यापासून मंदिर हे दर्शनासाठी खुलं करण्यात आले आणि यावेळेला प्रचंड प्रमाणात रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। अंगारकी चतुर्थी निमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात। अधिक माहिती घेऊयात। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या पाहायला मिळतात आणि दर्शनार्थींची गर्दी जी आहे ती अर्थातच दिवस जसा वर जातोय तशी वाढत चालली असेल, काय अधिक माहिती? अगदीच प्रज्ञा, आज अंगारकी चतुर्थी आहे आणि त्या निमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध आराध्य दैवत सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या बाहेर मी आहे आणि भाविकांची जी गर्दी आहे ती पहाटेपासूनच पाहायला मिळते। खरं तर पहाटे 3 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी सुरू करण्यात आलं होतं दर्शनासाठी आणि त्यानंतर आज दिवसभर हे मंदिर खुलं राहणार आहे भाविकांसाठी दर्शन घेण्यासाठी आणि त्या निमित्ताने राज्यभरातून जे नागरिक आहेत ते येतात आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेतात। काही जण पायी चालत देखील येतात नवस पूर्ण करण्यासाठी। मात्र केवळ मुंबईच नाही तर इतरही जिथे गणेश अंगारकी जी साजरी केली जाते ती मोठ्या उत्साहात, आनंदात आणि भक्तिमय पद्धतीने साजरी केली जाते। सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईचं प्रसिद्ध आराध्य दैवत आहे आणि त्यात नेमका श्रावण महिना सुरू आहे, त्यामुळे निश्चितच या सणाला देखील महत्त्व येतं आणि ठिकठिकाणाहून नागरिक सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी येतात। बाप्पाच्या चरणी जे आहेत ते दर्शन घेण्यासाठी येतात। मात्र दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णपणे खबरदारी आणि सिद्धिविनायकाच्या प्रशासनाकडून घेतली जात आहे। बॅरिकेडिंग करून अगदी व्यवस्थितपणे स्त्री आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा आहेत तर प्रत्येकाला नीट तपासूनच आत सोडलं जात आहे आणि पोलीस देखील इथे ठिकठिकाणी टप्प्याटप्प्यावर तैनात करण्यात आले आहेत। सिद्धिविनायक प्रशासनाकडून देखील खबरदारी घेतली जात आहे। अतिरिक्त जे कर्मचारी आहेत ते देखील इथे बोलावले गेले आहेत, कारण का गर्दी जसजसा दिवस पुढे जाईल वाढत जाणार आहे आणि त्यामुळे सर्व गर्दीला सांभाळून घेण्यासाठी अतिरिक्त कामगार देखील इथे प्रशासनाने आणून ठेवले आहेत। त्यामुळे निश्चितच आजचा दिवस गणेश भक्तांसाठीच नव्हे तर सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरामध्ये आपल्याला गर्दी पहाटेपासूनच झाली पाहायला मिळते। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई।